वसमत विधानसभा भाजपला सोडा, कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास मी तयार आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वलाताई तांबळे यांनी प्रवाह नेटवर्कशी बोलताना दिली आहे. त्यांनी आज वसमत येथील एका मंगल कार्यालयात ओवाळणी रक्षाबंधनाची या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरम्यान यावेळी वसमत विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. दरम्यान यावेळी उज्ज्वलाताई तांबळे पाटील यांनी ठेवलेल्या रक्षाबंधनाची वळणी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव देखील केला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहुयात. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत या शहरामध्ये मी आहे आणि भाजपच्या जिल्हाध्यक्षा, महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वलाताई तांबळे ह्या माझ्यासोबत. आज त्यांनी रक्षाबंधनाचा एक ओवाळणीचा कार्यक्रम ठेवला. त्यानिमित्त आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक कार्यक्रम ठेवला. कशा पद्धतीनं तयारी केली गेली, काय भावना होत्या तुमच्या आणि कशा पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा केला गेला, काय सांगा? साहेब, कसं आहे, आता रक्षाबंधनाचं महत्त्व फार मोठं आहे, आपल्या सगळ्याला माहीत आहे. आणि आमचा बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल किंवा आमचा एखादी सुपर वॉरियर असेल, सरकार प्रमुख असेल, सगळ्यांच्या मनामध्ये कुठं तर चलबिचल होतं. ताई, एखादी काय तर करा, आमदाराला बोलवा, कुठला तर एखादी कार्यक्रम घ्या, काय करायचं ते दिशा ठरवा. आज आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रमासाठी सगळ्यांना गाव पातळीपासून प्रत्येक बूथ प्रमुख बोलवला. आमचा बूथ प्रमुखच मेन आहे, आमचा तो आधारस्तंभ आहे. आणि त्याच्याच सहकार्यानं आम्हाला जे काही पुढं जायचं आहे त्याच्या सहकार्यानं जायचं आहे. म्हणून आज आम्ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेतला आणि रक्षाबंधनाच्या कार्यक्रमातूनच आम्ही पुढच्या वाटचाली ज्या आहेत त्या ठरवणार आहोत. एकंदरीत आपण पाहिलं तर मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी या पक्षाचं तुम्ही काम करतात. निवडणूक प्रमुख असेल, भारतीय जनता पार्टीचं महिला जिल्हाध्यक्षपद असेल, या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची प्रश्न तुम्ही आजपर्यंत सोडवली आणि मतदारसंघात दांडगा संपर्क देखील वाढवला. विधानसभेची तयारी म्हणायची? नक्की साहेब, आज नाही, कमीत कमी 30 वर्षापासून माझा ह्या मतदारसंघामध्ये संपर्क आहे. आपल्याला माहीत आहे, ठेवलं आहे. पंचायत समिती सभापती म्हणून मी कार्य केलं आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेची 15 वर्षे संचालिका म्हणून काम केलं आहे. एवढंच नाही तर प्रत्येक ग्रामीण भागाशी माझी नाळ जुळलेली आहे. मी एक बहुजनाची मुलगी असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर मला कुठल्या तर एखाद्या नेत्याच्या हाताला धरून किंवा कार्यकर्त्याच्या हाताला धरून कोण्या गावामध्ये एंट्री करायचं काम नाही. मी डायरेक्ट जाऊन माझ्या मायबापाच्या घरी अर्ध्या रात्री पण गेल्यानंतर, ताई या तुम्ही अलीकडे म्हणून लोक माझं स्वागत करतात. असं नाही, कुठलंही काम असो, कोणत्या पक्षाचा आहे का, कुठल्या झेंड्याचा आहे का, कुठला माझा कार्यकर्ता आहे का, दुसऱ्याचा कार्यकर्ता आहे, कधीच मी पाहत नाही. ग्रामीण भागामध्ये माझा बाप भाऊ, माझा एखादी मायमाऊली कुठं अडचणीत असेल तर त्यानं जेव्हा हाक दिली त्याच्या हाक्याला ओ देण्याचं काम मी अर्ध्या रात्री पण ह्या मतदारसंघामध्ये 30 वर्षापासून करत आहे. भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना एकंदरीतच विद्यमान आमदारसुद्धा महायुतीतले आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जण इच्छुक देखील आहेत. विधानसभेची तयारी करताना पाहायला मिळतात. या रांगेमध्ये, या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं आपलं कामकाज असणार आहे, कशा पद्धतीनं रणनीती असणार? साहेब, कसं आहे, आता लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला वाटते आपणही उमेदवार व्हावं, आपणही आमदार व्हावं, आपणही तयारी करावं. तसं प्रत्येकजण त्यांनी त्यांच्या पद्धतीनं तयारी करत असतात. आज 30 वर्षापासून माझं कार्य आहे. उद्या निवडणूक आहे म्हणून निवडणुकीपुरतं 1-2 महिन्यापुरतं काम माझं नाही आहे. माझं काम लॉंग लाईफ आहे. पहिल्यापासून मी ह्या कामाला सुरुवात केलेली आहे. विधानसभा तोंडावर आली म्हणूनच नाही. आता राहिला प्रश्न, तुम्ही म्हणताय महायुतीमध्ये आमदार आहेत. आता ते महायुतीमध्ये आज रोजी आहेत, उद्या जर तर कोण काय पाहिलं आहे, महायुतीमध्ये आमदार लढतात का भाजपाच्या वतीनं आम्हालाच कुठं तर निवडणूक लढायचे आदेश येतात. निवडणुकीला आणखीन थोडासा वेळ असल्यामुळं आम्ही आमच्या पद्धतीनं तयारी करत आहोत. आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीकडे मागणी करत आहोत की आमचा वसमत विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडा. रडल्याशिवाय स्वतःची आई पण दूध देत नाही. आमच्या नेते मंडळीच्या समोर आम्ही आमचं म्हणणं मांडणार आहोत. आम्ही शेवटपर्यंत आमचा वसमत मतदारसंघासाठी भारतीय जनता पार्टीचं कमळ साहेब फार महत्त्वाचं आहे आणि ते कमळ आम्हाला द्यावं अशा पद्धतीची वल्गना करत आम्ही प्रदेश कार्यालयापर्यंत, आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठीपर्यंत कार्यकर्त्याच्या माध्यमातून जाणार आहोत. राहिला प्रश्न, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. हरकत नाही ना साहेब, अनेक जण इच्छुक आहेत, असू द्या, आमच्यापैकी कुणालाही तिकीट मिळो. पण ह्यावेळेस विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ आम्हाला फुलवायचं आहे. जर कमळ फुललं तरच आज ग्रामीण भागामध्ये येणारा जो काही आमचा बूथ प्रमुख असेल, शक्ती केंद्र प्रमुख असेल, अतिशय उपाशीपोटी तो पक्षाचं काम करत आहे. म्हणून म्हण आहे, वाड्या असावा
पण उकंड्यावर बसावं पण वाड्या आपला असावं. आज आम्हाला आमचा वाड्या ह्या मतदारसंघामध्ये कुणाच्या का रूपातून आम्ही जरी सगळे इच्छुक असेल, आमच्या इच्छुकामध्ये कुणालाही तिकीट मिळो, आम्ही अतिशय ताकदीनं ह्या मतदारसंघामध्ये कमळ फुलवू असं आम्हाला वाटतं. मागच्या अनेक वर्षापासून ताकदीनिशी तुम्ही काम करतात, कमळ वाढवण्याचं काम करतात, पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहात. बूथ प्रमुख असेल, वॉरियर्स असेल, सर्कल प्रमुख असेल, या घटकांच्या माध्यमातून तुम्ही पक्षाचं संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला संधी मिळाली, तिकीट आपल्याला मिळालं तर कसा अजेंडा असणार आहे? साहेब हे बघा, अतिशय सक्षमपणे भारतीय जनता पार्टीची बांधणी आमच्या ह्या वसमत विधानसभामध्ये आहे. तुम्हालाही माहीत आहे, आज मित्रपक्षाचे लोक आमच्यासोबत महायुतीमध्ये आहेत. मला सत्ताधारी पक्षाबद्दल काही बोलायचं नाही, सत्तेमध्ये जे आपल्या वसमतमध्ये काम करत आहेत. पण राहिले आमचे शिंदे गटाचे साहेब, शिंदे गटाचे पण आहेत, पण नगण्य आहे. त्यांची बांधणी आणखीन एवढी सक्षमपणे नाही. आम्ही अगदी आमचा झोपडीतला कराय ना तो आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि एकनिष्ठ आहे. अशा पद्धतीची आम्ही बांधणी केली आहेत. राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिली तर अतिशय सक्षमपणे ती उमेदवारीचं आम्ही आमदारकीचं संधीचं सोनं करू. साहेब आपल्याला बी माहीत आहे आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचा विकास झाला आहे. आज आम्ही ग्रामीण भागामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी जायला आम्हाला, आज परळी असेल, तुमचं ते लिंगी असेल, बरेच अशी खेडे आहेत. जात असताना आमच्या गाडीला रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता आहे कळत नाही. अशा पद्धतीचा विकास या मतदारसंघामध्ये आहे. अनेक ठिकाणी महिला बचत गटाचं काम चालू आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून आमच्या मायमावल्या अनेक उत्पादनं तयार करतात. त्यांना मार्केट नाही. त्यांना आम्हाला जर खरंच पक्षाने संधी दिली आणि आम्हाला ह्या विधानसभेची सेवा करण्याची वेळ आली तर सर्वप्रथम आम्ही आमच्या महिलांसाठी त्यांची जी काही आज महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या वस्तू बनवल्या त्यांच्यासाठी मार्केट उभं करण्याचं काम करू. आज जवळा बाजारसारखं हट्ट्यासारखं मोठं गाव आहे, त्या ठिकाणी पण आपल्याला हे करणं गरजेचं आहे. काय तुमचं काय म्हणतो आपण, मार्केट डेव्हलप करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी पण मी औद्योगिक संस्था उभा करण्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करू. एवढंच नाही, 2018मध्ये आमचे तानाजीराव मुटकुळे साहेबांनी आपला हिंगोली जिल्ह्यापासून अनुशेष वेगळा केला आणि त्यावेळेस पूर्णा नदीवरती बंधाऱ्याची राज्यपालाची ती मान्यता घेऊन त्यावेळेपासून ते काम चालू केलेलं आहे. पण आता जे राजकारणी लोक आहेत ते म्हणतात की ते बंधारे आम्ही केलो. ते बंधारे पण आमचे तानाजीराव मुटकुळेच्या काळापासूनच मार्गी लागलेले आहेत. बजेट अवेळी थोडं महागा राहिले होते, आता त्याचं कुठं तर उद्याला येण्याचं काम. शेवटचा प्रश्न, नुकताच रक्षाबंधनाच्या निमित्तानं आपण कार्यक्रम घेतला. पक्षातले बडे नेत्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि तुम्हाला एक विश्वास देखील दिला भाषणाच्या माध्यमातून. ताई, आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याच पद्धतीची भूमिका देखील या ठिकाणी बजावली. कसं बघता तुम्ही? नक्कीच ना साहेब, पक्षश्रेष्ठी असेल किंवा आमच्या जिल्ह्याचे बलाढ्य नेते असतील, काम ज्यानं करते, ज्यानं 24 तास लोकांमध्ये राहते आणि स्थानिकला राहून लोकांच्या वेळोवेळी कामाला पडते, अशा नेत्यांना आणि त्यांचं काम पाहून नक्कीच तिकिटासाठी ते नेतेगण आणि पक्षश्रेष्ठी विचार करेल. आणि माझ्यासारख्या एका बहुजनाच्या मुलीला, जेणेकरून मी महिला आहे असं कधीच मानत नाही. माझा एखादी बाप भाऊ संध्याकाळी पण फोन केला, माझं पोलीस स्टेशनचं काम आहे, माझं कुठलं तरी एखादी काम पडलं आहे, मी दवाखान्यात आलो आहे म्हणल्यानंतर मी म्हणत नाही की महिला आहे आणि मला तू कशासाठी फोन केला. मी माझा तो कार्यकर्ता माझं दैवत समजून त्याच्या त्या प्रत्येक वेळेला उभा राहते. म्हणून कार्यक्षम राहणाऱ्या माणसालाच तिकीट नक्की पक्षश्रेष्ठ देईल आणि नेतेगण पण देतील असं मला अपेक्षा आहे. त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा वसमत विधानसभा निवडणूक प्रमुख उज्ज्वलताई तांबळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा मतदारसंघात दौरे करताना पाहायला मिळतात. त्यांनी मागच्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम देखील वाढवलं आणि तळागाळामध्ये पक्ष वाढवण्याचं देखील काम केलं, संघटन वाढवण्याचं देखील काम केलं. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला संधी द्या आणि पक्षाने त्यांना संधी दिली तर मी संधीचं सोनं करेल, अशी सुद्धा प्रतिक्रिया उज्ज्वलताई तांबळे यांनी दिलेली आहे. माझ्या सहकारी आकाश, मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क, हिंगोली.